इस्लामपुरात बंदोबस्तातील जवानाला अर्धांगवायूचा झटका. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्तासाठी कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील अर्नाळी युनिटच्या एका होमगार्डला कामाच्या अतिरिक्त ताणामुळे हृदयविकार आणि अर्धांगवायूचा झटका आला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत या जवानाची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली. गोपीकृष्ण वय वर्ष 28 राहणार हरनाळी पोस्ट बैरणकोप्पा जिल्हा शिमोगा असं या गृहरक्षक दलाच्या जवानाचं नाव आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी ते 180 जणांच्या तुकडीतून इस्लामपूर येथे आले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यातच हृदयविकाराचा सौम्य धक्का बसून पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, हवालदार दीपक ठोंबरे यांनी तातडीनं गोपीकृष्ण यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कोयना रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी रुग्णालयात येऊन निवडणूक बंदोबस्तासाठी असलेल्या गोपीकृष्ण यांची रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच रुग्णालयात डॉक्टरांसोबत चर्चा करून गोपीकृष्ण यांच्या उपचाराबाबत कोणतीही कसर ठेवू नका, उत्तमोत्तम दर्जाचे उपचार करा अशा सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इस्लामपूर.